कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचा बिलकुल आभार मानणार नाही, पण त्यांनी शिवजयंती निमित्त कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे नक्कीच आभार मानेल दादा. कीर्तन कीर्तन असतं. कीर्तन कोणाचं आहे काही विशेष नाही, पण कीर्तन आहे हे विशेष आहे दादा. आणि म्हणूनच आज हा शिवजयंतीचा जागर, शिवविचारांचा जागर, शिवगौरवपर कीर्तन आज आपण इथं करतोय. आणि तुम्ही सुद्धा बहुसंख्येने जमा आहात. सगळ्यात प्रथम हे बंद केलं तर नाही का चालत? विठाला 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 माझ्याच कानात जास्त वाजायला होतं. चला, सगळ्यात पहिल्यांदा तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते, क्षमा मागते. यायला थोडासा वेळ झाला महाराज, थोडासा म्हणता म्हणता बराच वेळ झाला, पण काय करावं, ट्रॅफिक असतं, सगळ्या गोष्टी असतात, थोडं भागवून घ्यावं लागतं, होय की नाही महाराज? भागवून घेतल्याशिवाय पर्याय नाही. लग्न चालू होतं, बामण नवरदेवाला म्हणला नवरदेव पान नासके, नवरदेव म्हणला घे वागून, सुपारी खिडकी घे वागून, तांबे नाहीत घे वागून, अहो पिस नाहीत घे वागून. बामण चिडला, बामण म्हणला 2 तास झालं पोरीला बोलवतोय, पोरगी नाही घे वागून. जमतं का? सगळ्याच गोष्टी भागवून घेता येत नाही. तसं मी आले पण थोडा वेळ झाला, तेवढा आपलं भागवून घ्या महाराज. कसं आहे ना, सकाळचं पण कीर्तन सेनगावला होतं, बोलता बोलता कालचं कीर्तन असल्यामुळे उशीर झालं, निघता निघता ट्रॅफिक लागलं. रिसोड सिंदखेड मार्ग राजा मार्गे आले, लांबून आले तरी सुद्धा उशीर लागला. पण जाऊ द्या, काही म्हणा, उशिरानं भेटलेल्या गोष्टीचा आनंद जरा जास्त येतो, खरं की नाही? माणसं म्हणतील उशिरा येते ती येतीन वरनं गोड गोड बोलत ही, बरं का? पण जाऊ द्या, आता काम असते आपले, आपण पाकिटच त्याचं घेतो महाराज म्हटल्यावर काय करणार आहे, जाऊ द्या. पण सगळ्याचे मनच आभार की तुम्ही एवढ्या वेळ माझी वाट बघितली. विठाला आमच्या माता मावल्या टाळ्या वाजवतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही निस्ती नाटकं करताय महाराज, बरं का? ठेलं ठेलं तसं करू नका, जरा वाजवीत जा. काय माहितीये का, टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, टाळी वाजवणं धर्माचं लक्षण आहे. टाळी वाजवायचे लय फायदे आहेत दादा, वाजवीत जा. मी कायम कीर्तनात सांगते, थोडासा आवाज द्या. माझ्या कीर्तनात कायम 3 नियम पाळायचे. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनात ताट बसायचं. ताट ताट आता कसे नीट झाले असे नीट, बरं का? ताट ताट बसायचं कारण आहे या मातीनं आपल्याला शिकवलंय. हे बघ बाबा, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा कणा ताट असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रातीला भाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रातीला भाळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मर्द मावळ्यांची जात आहे. माती जन्माला आला, पाठीमागच्याला अजून रेंज पोचणच झाली, ते अजून कवरे क्षेत्राच्या बाहेरच आहेत. होय, तुम्हाला रेंज यायला काय करावं लागेल तसं सांगा, म्हणजे मी करते, है की नाही महाराज? तुम्ही टाळी वाजवता म्हणजे तुम्हाला कळलं असा त्याचा अर्थ होतो. वो कैसा होता है ना साहब, वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है, और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे दादा. आता वाजल्या महाराज, बरं का? आता जरा वाटायला कीर्तनाला आल्यासारखं, नाहीतर लय आनंद होत नाही दादा. तुम्हाला खरं सांगू का, माणसाला वाटतं पण कीर्तन मनोरंजनाची गोष्ट नाही. आमचे माऊली सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात सोपा मार्ग जर कुठला असेल भगवंतापर्यंत पोहोचण्याचा तर ते नामसंकीर्तन आहे. आम्हाला आता धर्म शिकायचा आहे, धर्माचं पालन करायचं आहे. शिवजयंती निमित्त कीर्तन आहे दादा. अभंग ही तुकोबारायांचा आहे, साधा सरळ आहे. तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये आपल्याला आपलं हित ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही इथे सगळे बसलाय, बरोबर आहे, कीर्तनाला बसलेले, तुम्ही जन्माला आलाय, जगताय, उदरनिर्वाह भागवताय, बरोबर आहे, तुम्ही जगताय हे खरंय, पण तुम्ही कशासाठी जगताय? कारण असलं पाहिजे का? विनाकारण जगताय गाढवासारखं, म्हणून आलं म्हणून यायचं जायचं म्हणून जायचं. जगण्याला काहीतरी कारण हवं की नाही? आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार. ज्याचं नवीन नवीन लग्न झालंय ते म्हणणार फक्त हिच्याकडे बघून जगतो, ही हाय तर जिंदगीला अर्थ आहे. जिला 1-2 टाबरी टिबरी झाली ती म्हणणार महाराज हिचं काय खरंय, पण लेकरा बाळाकडे बघून जगायचं.
आणि ज्याची लेकरं बाळ मोठी झाली ते म्हणणार महाराज लेकरा बाळाचं काय खरंय, पण नातरुंडाकडे बघून जगायचं. आणि ज्याची नातरुंड मोठी झाली ते म्हणणार महाराज एकदा पत्रुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागन. डांगऱ्या तू मेला तरी आत्म्याला शांती लागणार नाही, कारण तुझं जे आहे ना ते आशा आहे ना, आशा त्याच्यावर तू जगतो. जगण्याचं कारण काय बोलत जा. जगण्याचं कारण काय? आशा. आशा म्हणजे तुमच्या बायकोचं नाव नाही. आशा म्हणजे जी कधीच संपत नाही तिला म्हणायचं आशा. एकदा आशा संपली की सुख. एखाद्याच्या बायकोचं नाव आशा असावं, ती म्हणावं एकदा ही संपली की सुख लागतंय महाराज बरं का. ते नाही, काय नाव असतील भरोसा नाही दादा. काय सांगावं. मी एका गावाला गेले, कीर्तन झाल्यावर तिथंच आरामाची सोय होती. मग त्या ताईला म्हणलं ताई सगळं सोय केली पण उशाला काही आहे का. महाराज बाई माझ्या जवळ आली, ढसा ढसा रडायला लागली. म्हणलं ताई रडायला काय झालं. मी फक्त विचारलं उशाला काही आहे का. बाई म्हणली काय सांगू महाराज, 4 वर्ष झालं माझ्या उशाचं लग्न होऊन, पण अजून माझ्या उशाला काय नाही. आता ह्या उशाला विचारलं होतं का महाराज मी. उषा म्हणजे माझ्या उशाला काही आहे काही विचारलं होतं. माणसं विचित्र आहेत दादा. कुठल्या गोष्टीचा काय अर्थ काढतील भरोसा नाही, काय विचारतील भरोसा नाही, काय सांगतील भरोसा नाही. माणसं कशी आहेत दादा, यांना यांच्या भाषेत समजवावं लागतं. तुम्हाला साध्य करून दाखवते, ऐका बरं का. अकबर आणि बिरबल माहित आहे. अकबर आणि बिरबल. महाराज अकबर आणि बिरबलाला प्रश्न विचारला. बरं ह्या प्रश्न विचारायच्या आधी अजून एक प्रश्न विचारते. इथं बसलेले माळकरी हातावरी करा ज्यांच्याकडे तुळशीची माळ आहे. माता मावल्या बऱ्याच आहेत, पुरुष मंडळी बी बरेच आहेत. घ्या खाली. आता माळकरी आहेत म्हणल्यावर एकादश करत असाल, करता का. हा करता ना, बरोबर. आता हा प्रश्न तुमच्यासाठी जो अकबर आणि बिरबलाला विचारला. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची. जी हाडाचे माळकरी त्यांना प्रश्न कळला आणि त्यांचीच कळी खुलली. बाकीचे बिना आखली आहेत महाराज बरं का. त्यांना एकादश माहित नाही त्यामुळे प्रश्नही कळला नाही. आमची आयुष्य खाडं खाण्यात गेलो महाराज, आम्हाला काय कळतंय. चला सांगा माळकरी प्रश्न काय. एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायचे. माळकरी उत्तर द्या, कशानं सोडायची. एकादशीला चतुर्थी येत नाही. उत्तर बरोबर. एकादशीला चतुर्थी येत नाही. आता हेच उत्तर बिरबलाने अकबराला दिलं. अकबर आपल्यासारखा शहाण्या डोक्याचा होता. ती म्हणला येत नाही बीत नाही सांगू नको, आली तर. ती म्हणला येत नाही र, आली तर आम्ही प्रेमानं सांगतो दारू पिऊ नको. ही आम्हाला म्हणतात. पिली तर आम्ही प्रेमानं सांगतो बायको करू नको. ती आम्हाला म्हणतो केली तर मग कर की. मला विचारून करतो का महाराज, बिनधास्त कर. तसं बिरबल म्हणला राजा हो येत नाही. अकबर म्हणला आली तर. बिरबल म्हणला येतच नाही. म्हणला आली तर. बिरबल म्हणला ह्याला याच्याच भाषेत सांगावं लागतंय. ऐक म्हणला, जर एकादशीला चतुर्थी आली ना. लोणी माहित आहे लोणी. अय बदनापूरच्या बाया, लोणी लोणी कसलं असतंय. काळ पांढरं असतंय. जागेत म्हणायचं. जागेत ना का गेलात. झोपी झोपी आहेत ना. चला मग महाराज लोणी लोणी घ्यायचं. लोण्याचे भजे करायचे. बाया लोण्याचे भजे करायचे आणि ती भजे तुपात तळायचे. बाया कशात तळायचे. तुपात. कशाचे भजे. लोण्याचे. अकबर म्हणला एवढं बी येड्यात काढू नको का. मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाही आणि झाले तरी तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मगापासून हेच सांगतोय, एकादशीला चतुर्थी येत नाही. फक्त सांगायची भाषा तुझ्या भाषेत आहे बरं का. मग नामदेव राय तू खूप बरा आहे, आम्हाला आमच्याच भाषेत सांगतात. लय काळजी करू नका, फक्त आपापल्या कर्तव्याला जागे राहा. बरं लेकरांचं कर्तव्य काय. मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. संतांचं काय. भगवंताची प्राप्ती करणं. तुमचं आमचं कर्तव्य काय दादा. सांगू तू तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. आपलं कर्तव्य आहे त्याचं नाव घेणं. आता लेकरांचं कर्तव्य मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. पण आमच्या पोरांचं कसं आहे, कॉलेज म्हणून सांगते बरं का, आमच्या पोरांचं कॉलेजच्या शिक्षणाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीकडे लय लक्ष असतं. पोरांनो खरं आहे की नाही. कुणी कुठला ड्रेस घातलाय, कसल्या कलरची वडणी घेतली, कुठनं निघाली, कुठं चालली,
कुठल्या गलीत न येते, कुठल्या गलीत जाती, कुणाची लेक आहे, कुणाचा जावई आहे, सगळं माहित असतं आम्हाला. बरोबर आहे की नाही? अरे जेवढ्या गोष्टी एवढ्या प्रेमाने करताना तेवढ्याच गोष्टी जरा बाकीच्याही प्रेमाने करत जा महाराज. अभ्यासाकडे आमचं जरा सुद्धा लक्ष नसतं. आमचं स्वप्न बिप्न काय नाही बघा. आईबापानं धाडलं म्हणून कॉलेजला यायचं, शिक्षक शिकवतात म्हणून शिकायचं, जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं. स्वप्न बिप्न काय नाही. तुम्हाला सांगते कुठल्याही गोष्टीला जिद्द लागते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न गाठण्याची जिद्द पाहिजे दादा. हे स्वराज्य घडलं ना, हे उगच घडलं नाही दादा. माझ्या राजमाता मासाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पुरं पडलं आमचे छत्रपती शिवाजी महाराज. उगाच जन्माला आले नाही दादा. आता आमच्या बाया म्हणतात ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं, ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. मला सांगा बदनापूरच्या बाया, ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? होतंय. तुमचा पिक्चरच लागतंय महाराज, फक्त त्याची बायको आल्यावर. तुम्हाला सोपा वाटतो का खेळ? नवल वाटतं मला नवल बाया तुमचं. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या, त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं बघते आत. तिच्या त्याची रंगला, अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही. राम राम काय वयात राणा राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. लेकरं उगच बिघडत नाहीत आणि लेकरं काय कमी बिघडली का दादा? अय पुढची पोरं ताट बसा रे, इथली ताट बसा, इथली ताट बसा रे, ताट पण ताट बसा जरा. लुक ॲट हिअर, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. पोरांनो मी काय सांगते? मोठ्यानं काय सांगते? मोठ्यानं पोर आहेत तुम्ही, मी पोरगी. हा काय सांगते? काय सांगते? नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. त्यांना कळतं यातली यातली पोरगी वेगळी आहे. पण पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव. किती गुणाची आहेत महाराज बरं का. पोरांनो सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव किती गुणाची आहेत बाया. जस का यांची आत्याची पोरगी महाराज बरं का, इकुलती कितीच गुणाची आहेत महाराज. पण पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या, शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव आला? पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, मला माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर, तिला आपल्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून, ती बापण्याला हप्ते बरोबर पोरगा गाडीवर फिरवतो पोरीला. काय फिरवत्यात दादा, बसताना अशी बसत्यात, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. लईच प्रेम आहे असं नाही. उगा आपलं जनावर दुसरीकडे जाऊन येऊन धरून ठेवायचं महाराज, दुसरं काही सुद्धा नाही. आणि पोरांनो तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही जे फालतू धंदे करता त्याला प्रेम म्हणतात? गुरी दिसली गालात हसली की निघाला कुत्र्यासारखा वास काढीत. छत नाही उगा यांच्या सख्या बहिणीसारखी म्हणून सांगते. लाजा राहिलं नाही यांना जरा सुद्धा नाही महाराज. शिक्षक समोर आहे, काय मायबाप समोर आहे, काही नाही. पोरगी दिसली की ह्याला वाटतंय मी काय अख्ख्या जगाच्या सातबाऱ्याचा मालकच आहे काही घे. आणि पुन्हा बोलताना तिला ही बी जात गुणाची नाही. 4 शब्द बोललं की ही प्रेमात पडतंय. अक्कल नावाची चीज नाही पोरींनो तुम्हाला. अरे इलेक्शन हुस तर प्रचार करणारी जातही एकदा सत्तेत आले की जनतेचा नायनाटच आहे. कशाला लोक यांच्या राजकारणी बोलण्यात पडतो. काय बोलतो महाराज पोरीला, काय तू दिसती, काय तू चलती, काय तू हसती. तिला वाटतं मी इंद्राची अप्सराच आहे काय. कॉलेजला यायच्या 3 तास आधी आरशा समोर उभा राहते. 3 तास नाही नाही ते खड्डे भरती. महाराज पुरींनो आज मला सांगा, चेहऱ्याला किंमत आहे का? आज जर चेहऱ्याला किंमत असते तर तुम्ही माझ्या समोर एवढे बसले नसते. कर्तृत्वाला किंमत आहे दादा, चेहऱ्याला काही किंमत नाही. कोण खातं चेहऱ्याला? हा आमचे ज्ञानोबराय तुकोबराय कसे दिसत होते महत्वाचं आहे का? पण आज त्यांनी ज्ञानेश्वरी गाथा जो लिहिला ना,
असं म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि गाथा राहणार. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज गरज आहे. काही तोंडाला कोणी खात नाही दादा. महाराज त्या आरशाला 3 तास विचारते, सांगा मी कशी दिसते. डुकरीन दिसते, डुकरीन. जरा चांगली दिसत नाही. लय बोलल्यावर राग येतो पोरींना, पण नाही तेवढे झटके देता तुम्ही. अय पोरी हो, तुम्ही माझ्या मैत्रिणी सारखे आहेत. तुमच्या पायाला हात लावून सांगते, तुमच्या बापान लय स्वाभिमान कमावलाय. तुमच्या माईने रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलंय. कमीत कमी कत्री रातच्या 12 वाजता उठा. उठा जरा, मायबापाच्या अंथरुणाजवळ जा रे. त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा आणि हात लावून शपथ घ्या, आकाश ठेंगणं पडेल, इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. काय कमी पडतंय तुम्हाला? खायला भेटतंय, पहिला भेटतंय. 2 दिवसाच्या हौशेपायी मायबापाची इज्जत घालवता लाजा वाटत नाही? आणि किती पोरगी चांगली असू द्या, छत्रपतीच्या कुळात जन्माला आलात तुम्ही. अरे सुलतानची सून नजराणा म्हणून आणली, नजराणा. तरी आमचे राजे म्हणाले, तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. कुठेही ती नजर, कुठे गेला ते आचरण? का निस्ता कालवा? तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? पोरगा असावा कर्तृत्ववान. आणि पोरीला सांगते, माता मावल्या ज्यांच्या आल्यात ठीक आहेत, बाया ज्यांच्या पोरी घरी आहेत, पदराला गाठ बांधून एक वाक्याने आणि पोरीला सांगा. कान उघडं ठेवून ऐका बरं का बाया. पोरीला सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल. तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. एवढंच पोरीला सांगा महाराज. तिला म्हणाव, चारित्र्य जप. दिसणं इकडं बी दिसायचा लय ट्रेन चालू आहे. पोरांनो, तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, सुंदर, पहिल्यांदा तर मिशी असावी. आता आपापली बघा, लोकाची बघू नका. हा, लय दुसऱ्याचं इकडं बघ, इकडं बघ, इकडं. अरे तुझी बघ जाग्यावर आहे का? बरं, लोकाचा बघायला बघा. येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज, बरं का, पण आली पाहिजे. कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय. अंगाला शोभेल असे कपडे असावे. दादा तुम्हाला सांगते, पोरांनो, तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा. देशाविषयी प्रेम असावा आणि चारित्र्यात कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा दुसरा नाही. लय सुंदर दिसाल दादा, फक्त आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा आदराने ठेवा. लय नजर बदलली दादा आमची, लय. मला चांगली लेकरं पोटी यायची असतील तर काही गोष्टी करणं काम आहे. मायबाप चांगले असणं गरजेचं आहे महाराज. आता ही लेकरं आहेत, ह्यांना बाबूराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबराय माहित नाही. असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. ह्यांना सगळं माहित आहे महाराज. आणि महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवजयंती ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही, डोक्यात घ्यायची गोष्ट आहे महाराज. शिवजयंती केली म्हणून करायची नाही. मी सांगते, शिवजयंती केलीच पाहिजे दणक्यात. का करायची? आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताठ मानेनं बोलते. आज तुम्ही इथं कीर्तनाला बसलायत महाराज. माणसं म्हणतात छत्रपती काय देव आहेत का? माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो या देवामुळे, म्हणून त्यांचं गुणगान गायलाच पाहिजे. शिवजयंती करायची, सोडायची नाही. तुमचं मला माहित नाही, पण मी माझं सांगते. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशांची उंची कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही. नाद आहे दादा, नशा आहे.
रोग है, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। महाराज, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। अरे नशा आहे नशा, आणि एकदा चढली ना चढायलाच पाहिजे। जयंती महाराज, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे भिकाऱ्याची लक्षण आहे दादा। आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती आहे, याच्या पलीकडे सण करायचा नाही। वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली। वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली। कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती, कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती, नाव ऐकून छत्रपती वाटे शैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती वाटे शैतानाला भीती। राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली, राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली, माझ्या राजाची, माझ्या बापाची, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, 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 माझ्या राजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली। आम्हाला टाळ्या वाजवायची जीवावर येतात, आहे की नाही? ऐ बसलेले, एक वाक्य सांगते, आमची दुनिया है ना दुनिया, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए। भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए। कुणासाठी मिळलो, मरून फायदा काय दादा? अरे कीर्तन करणारे जरी मी असले, ऐकणार जरी तुम्ही असलात, ठेवणारे जरी पात्रीकर दादा असले, तरी हे घडतंय त्याचं कारण माझा राजा आहे दादा। महाराज, आज जर छत्रपती होऊन गेले नसते ना, काय एवढ्या थाटात मंडपात बसताय? एक कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती, परवानगी। जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले। ती बाबा होई म्हणला असता तर ही बाई इथं आली असती। म्हणून जरा जाणीव ठेवत जा, ज्याला आदर आणि कदर करता येत नाही जीवनात त्याची प्रगती कधी होत नाही। म्हणून माझ्या राजाची कदर केलीच पाहिजे, कारण जर आज राजा नसताना तर माझ्या आई बहिणींची अब्रू तुमच्या डोळ्यात देखत लुटली गेली असती, तरी तुम्ही कणभरही हालचाल करू शकला नसतात। आठवा जरा 3.5 वर्षापूर्वीचा काळाकुट्ट कालखंड। महाराज, आमच्या मुघलांची सत्ता मराठ्यांच्या डोक्यावर थया थया नाचत होती। दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता। सत्ता विस्तारापोटी कायम लढाया केल्या, यामध्ये सामान्य जनता भरडली गेली। अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, कुणाची कूस उजाडली तर कुणाच्या कुंकुवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले। घराघरातून ऐकू येणारे आक्रोश, किंचाळे व हुंदके ऐकून चोपड्यात उरल्या सुरल्या मिणमिणत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विजत होत्या। अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती, एक तळपता ताराबुन्या भूतालावर अवतरली। तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास आले आणि या स्वराज्याचा उदय झाला दादा। राजा सोपा नव्हता, माणसाला वाटतं तेवढं सोपं नाही। हे एवढं सुखात जगताय ना, हे त्या राजामुळे।
म्हणून तू एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी माझ्या राजाचं नाव गाजत दिव्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत दिव्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. महाराज आता एक गाणं सुद्धा बदलाय पाहिजे. महाराज तुम्हाला खरं सांगते, आता ही अवस्था राहिली नाही. आता माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. लाज वाटते का? हा, तुम्ही बी लिहून आला असताल, रमेश वसे सुशिला तिला घाल चुलीला लाव पेटवणीला. बरं का? एवढी लायकी का गड्यांच्या दगडावर तुमची नावं लिहायची? हे आपला धर्म आपण बुडवला, दुसऱ्याने नाही. दारू पिऊन गडावर चढायचं. आणि अजून एक प्रथा निघाली बरं का, ती कुणालाही राजे म्हणायची. मित्राला बी राजे. जी रात्री धोत्रात मुततो ती राजे. हा, ज्याला बायकोतला आणि डुकरातला फरक कळत नाही ती राजे का? हा, राजे बोलल्यावर राग येईल, पण मला सांगा, स्वतःच्या बापाच्या नावाने दुसऱ्याला हाका मारता का? मारता का? हो की नाही का? मारता? मारत असला तर सांगा, मारता का? तुम्हाला तुमच्या बापाच्या नावानं हाक मारली, राग येईल का? मनानं आनंदानं जगचाल. राग येईल ना? येईल का नाही? अरे मग माझ्या बापाच्या नावानं कशा दुसऱ्याला हाका मारता? बाप आहे तो, राजे एकच, दोनच राजे दादा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. याच्या पलीकडे दुसरा राजे नाही. आलतू फालतू नालायकाला राजे म्हणायचं नाही. बंद करा ती जरा. कुणालाही कसली पदवी द्यायची नाही. पदवी द्यायची ना, त्याला शोभाला अशी द्या, नालायक द्या, हलकट द्या, काय द्यायची ती द्या, पण राजे नाही. त्यांच्या कुळातले असतील तर ठीक आहे, पण कुणालाही राजे. हे प्रथा केली लोकांनी आजकाल. काही करतात, काही स्वतःला राहायची खायची अक्कल नाही, दुसऱ्याचा धर्म बुडवतात. धर्मासारखं वागता येत नसेल, धर्माला कलंक लागेल असं वागायचं नाही. महाराज शिवजयंती करायची तर अशी करायची. महाराज आमची पोरं शिवजयंती करतात, गावोगावात करतात, केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण एक वाक्य सांगते, पायाला हात लाव. जोपर्यंत छत्रपतीचं नाव मुखात, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे, तर लायकी राजाचं नाव घ्यायची, नाही तर लायकी नाही दादा. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? बर. ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही, अशानं स्वाभिमानानं हातवरी करा. स्वाभिमान. जाऊ द्या, आधी खालचे बघू, स्टेजवरचे आतमध्ये बघू. महाराज बरं का, कसं आहे, त्यांच्याकडे पाकिट आहे, बोलण्यात अर्थ नाही. चला घेतले बरेच. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या, सगळ्यांसाठी जे खात्यात ती वाजवा. काय टाळ्या वाजवताय खाणारे? अरे ह्याच्यात आपलं नाव का होईल जरा बघा. आणि तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही, आमचे सुद्धा धड नाहीत बरं का. आमचे टाळकरी माळकरी सुद्धा कीर्तन झालं, ह्याचे दान दे का देवा तुझा. नाही इथले नाही, इथले नाही महाराज, तिकडले बरं का. आमच्या भागातले, आमच्या लय अवघड आहे. आमच्या भागात सगळंच अवघड आहे महाराज. आमच्या भागात लईच अवघड आहे. अशा जाती जन्माला आल्या, मतदानाचे पैसे खात्यात. तुमच्या भागात नसन? नाही, नसनच महाराज. तुम्हाला सांगते, पैशापायी आमच्या भागात असा सरपंच केला, ज्याला सोयी सुद्धा येईना. ते अंगठ मारू मारू बेजार. 26 जानेवारीला मास्तरला सरपंचाला झेंडावंदनला बोलवलं. गावातल्या सरपंच झेंडावंदनला गेला, त्याला राष्ट्रगीत पाठ नाही, ते ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला, सरपंच झेंड्याची दुरी वाढा. सरपंचानं अशी दुरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. दुरीच असली भारी म्हटली ना.
म्हणून गावची दोरी योग्य माणसाच्या हातात. महाराज, मतदान करणं कर्तव्य आहे. नीतिमत्तेनं जगा. आमच्या देशात नीतिमत्ता राहिली नाही. बोलल्यावर राग येतो, पण आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं का? कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आणि मला सांगा, जो श्रीमंत आहे तो रेशन खातो का? तो बासमतीच खातो. पण तीच रेशनचं 3 रुपये किलोचं तांदूळ 10 रुपये किलोनं गरीबाला ऐकतो. जात आहे. कोरोनात 5 रुपयाचा मास्क 25ला ऐकला, 10चं सॅनिटायझर 80ला ऐकलं. त्यांना वाटलं नाही माणसं मरतायत बिरतायत, काय नाही. मड्याचे सुद्धा पैसे करणाऱ्या जाती आहेत. पण काही म्हणा, कोरोनानं लई जिरवली. बासमती खाणारा सुद्धा रेशनवर आलं. त्याला माहित आहे कधी बंद पडून भरोसा नाही. साठवू ठेवा. अरे लई जिरली ही जी म्हणायचे ना, पैसा पैसा. अरे करोडपती असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकरी टाकती. खा ही म्हणायचा तुम है तो जिंदगी है. गर्लफ्रेंडला सांगा, एक प्रयोग करून बघा पोरा हो. आज रात्री तिला फोन करा आणि तिला म्हणावं माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ती जर तुला भेटली ना, मी बी पाटलाची नाही. लय प्रेम करीता तुम्ही. अरे मूर्ख आहेत होई महाराज लय. आणि ही बी बर, मी म्हणत नाही प्रेम करू नका, मी खरंच नाही म्हणत प्रेम करू नका. बिनधास्त करा. एवढं उतू आलंय ना तुमचं प्रेम, बिनधास्त प्रेम करा. प्रेम करा या मातीवर करा, परांनो प्रेम करा या देशावर करा. परांनो प्रेम करायचंय ना, अरे माय बापावर करा. तुमच्यासाठी अख्खी जिंदगी घालवली रे त्यांनी. करा ना, बिनधास्त प्रेम करा. निर्वासनिक, निकलंकित, निरपेक्षित असतं त्याला प्रेम म्हणायचं. राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम. महाराज, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा, प्रेम त्याला म्हणायचं. कशाला एका व्हॅलेंटाईन डेला एक, दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच, त्याला प्रेम म्हणायचं का? महाराज तुम्हाला सांगते, मी सांगते, पूर्ण चॉईस बदला. तुम्हाला कर्तृत्ववान, निर्व्यसनी, लग्नाला सुद्धा तसली पोरं आवडत नाही. तुम्हाला फक्त जो ओहर छान दिसतो वर, तुम्हाला फक्त बाह्य महत्वाचं आहे. तुम्हाला धोत्रावाली, माळकरी, टाळकरी इथं लगीन होय ना, होय द्यायनाच पोरगी कोण महाराज. आळंदीत जाऊन बघा, असे महाराज लोक पडून आहेत महाराज, पोरगीच द्यायना कोण. कारण आम्हाला वाटतं महाराज अनएज्युकेटेड. महाराज लोक अनएज्युकेटेड असतात, शिकलेली नसतात, काही येत नाही म्हणून कीर्तन करतात. खरंय का नाही? आता इथं बसलेल्या 80% लोकांना वाटत असेल मी शाळा शिकत नाही. शिकत असली तरी हुशार नसन, दिवसातनं 3-3 कीर्तन करते, कवा कॉलेजला जाते महाराज बरं का. तुम्हाला एक सांगू, अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून सांगते. मी शिवलीला पाटील यावर्षी टिवायला आहे. 12वी सायन्सला मला 94% 87 पॉइंट मार्क होते. त्या भगवंताची देणगी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथ है, नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटल्यावर कर्माशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. घर बसल्या अभ्यास होईन म्हणल्यावर होत. प्रत्येक गोष्टीला जिद्द लागते. म्हणून तुम्हाला सांगते, चॉईस बदला. कर्तृत्ववान पोऱ्यासोबत लग्न करा. आम्हाला पोरींना टाईट जीन्स वाला लागतो, टाईट, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. अरे श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला आणि भिकाऱ्यासारखी लक्षणं. पोरं हितल्या 2 गुंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. अरे तू काय कोंबडा आहे का? बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले, त्याला काय माहिती कोंबडा निघल. फिर बोंबलत तसाच. लय राग येतो मला, काही म्हणा बरं का. जे आहे ते टिकवत जा रे, संस्कृती टिकवा ना, काय जात तसलं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनामध्ये ना लेकरं चांगली असली बास, बाकी काही लागत नाही.
महाराज तुमच्या पोटी सुद्धा लेकरं चांगली जन्माला येतात. 2-3 गोष्टी ऐका माता माऊल्या. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील. आणि जर अशी लेकरं जन्माला आली ज्यांना आपलं कर्तव्य कळलं, तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, बोलिया गीता गोसे जागता हरी बोलिया गीता गोसे जागता बोलिया गीता गोसे जागता बोलिया गीता गोसे जागता पण कुणाचे कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक. दादा लेकरं चांगली असली ना सगळं चांगलं होतं. महाराज माझ्या मासाहेब जिजाऊंची कुस पावन होती तेव्हा छत्रपती सारखं रत्नपोटी जन्माला आला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप हरी तो बापाचा बाप राजा शिवाच्या डोळा. कशी आली रे पळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली रे पळाला. हरी तो बापाचा बाप शिवा जन्मला. हरी तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. राजा शिवा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज दादा आवाज द्या विको द्या. बसलेले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. जे काय 2-4 राहिलेत पाठीमागं त्यांना सांगते इकडले जे भारतात जन्माला आल्यात भारतात ते टाळ्या वाजवतील. आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी नाही वाजवायची. औलादच इथली नाही ना, टाळी कशी वाजवा. वाजवा. हरी बोल. छत्रपती शिवाजी महाराज दादा अवघ्या वयाचं 15वं वर्ष माझ्या मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू हातात दिलं. मुठभर मावळे घेतले. पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय
वर्ष 16 स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ला जिंकला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. शिकवण जन कल्याणाची, जगद्गुरु तुकोबांची. शिकवण जन कल्याणाची, जगद्गुरु तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधिले, तोरण कटाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, वाक शिवबा जन्म. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. जाऊची पुण्याई कशी आली फळाला. जाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप बापाचा बाबा राजा शिवबा जन्मला. बापाचा बाबा राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. काय खुश होती दादा. अरे शिकवण काय होती. 5.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. विचारलं काय असतं, सांगायचा प्रयत्न केला. एका वाक्यात सांगितलं, बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय, पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. वाक्यात शिवराय घडले दादा. काय शिकवण होती. महाराज तुम्ही सुद्धा शिकवणं फार गरजेचं आहे बरं का. आता शिकवण बिघडत चालली. आता पोरांना 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या. घालायला जीन्स पॅन्टी, बसायला फटपटी, खायला पानपटी, प्यायला हातभटी, झोपाय झोपडपटी, खर्चायला बापाची सोसायटी. ती मेला बरोबर. आईश करू नये अशा मताची मी नाही. पोरांनो मी सांगते, आयटीत तुम्ही नाही तर काय डांगऱ्याने आईश करायची का. तुम्हीच. बाटाशिवाय तर चप्पल नाही, टायटन शिवाय तर घडी नाही, आयफोन शिवाय तर फोन नाही, बुलेट शिवाय तर गावातनं फिरायचं नाही. जी पोरगी आवडती तिच्या बापापासून तर बटा 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 करीतच जायचं महाराज. नादच खोळा. फॉर्च्युनर शिवाय तर गावाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही पोरं. एवढं ऐकलं आता एवढं ऐका. अय माझ्या भावा, काय आईश करायची ती कर, पण स्वतःच्या हिमतीवर कर. बापाला टाकलेल्या तुकड्यावर कुत्र्यासारखं जगू नका दादा. जेवढी ऐपत आहे तेवढीच आईश करा. 18च्या पुढं खाण्याच्या बाबतीत सुद्धा बापाच्या तोंडाकडे बघितलं नाही पाहिजे. इथं बापानं 2 एकर इकायची, ह्याला पल्सर घेऊन द्यायची. काय न्याय आहे काय. आईश करा पण स्वतःच्या जीवावर करा. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही काय असले फालतू पोरींच्या मागं लागता. पोराव असं जगा, असं कर्तृत्व बनवा. तुम्ही काय पोरींच्या मागं कुत्र्यासारखं लागताय. पोरीच्या बापानं तुमच्या मागं लागलं पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून. असल्या दणक्यात जगायचं दादा. थाटात आमचं महाराज नाक कापलं तरी हे झाय म्हणतोय चलतंय महाराज. काही नाही, पण चूक त्यांची नाही. 8वीचं पोरगा, 8वीचं मावा चोळतय मावा. माझ्या समोर आलं. म्हणलं गाबड्या तुला लाज वाटते का. चडीतला पॅन्टी त्याचा तवर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणला, ए तू कोण. महाराज बिराज मंडपात. झालं ना कीर्तन, आता बॉम्बलायचं नाही. महाराज आपण लय नादी लागत नाही. आपला जीव केवढा. एक ठोका टाकला तर 3 कोलांटे उड्या खाईल महाराज मी बरं का. आपल्या फक्त तोंडात दम आहे. आणि बळे विना शक्ती बोलून नाही महाराज. काय बोलण्यात अर्थ आहे. काही लोक तर म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. खुशाल माणसं म्हणतात. मला कीर्तनाच्या आधी कुणी बघावं, मी साधी असते आपल्या. खुशाल म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. होय बाया, वाटतं का मी महाराज आहे. खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे का. ह्यांना वाटत नाही हो महाराज बरं का. काय करावं. लोकांनी क्रायटेरिया केलाय महाराज डिहरीवाला, बॉडीवाला,
दाढी ती तर काय मला यायची नाही महाराज, त्याचा तर काय भरोसा नाही, लय अवघड आहे. मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन जायला जरा असा उशीरच झाला महाराज. मग न्यायला आता चोपदार आले, सप्त्यामध्ये चोपदार असतात, न्यायला चोपदार आले. चोपदारला वाटलं महाराज गाडीतनं उतरलाय, मी गाडीतनं उतरले होते, मंडपाकडे निघाले होते. त्यालाही सांगितलं महाराज गेलाय, तोही घाईत आला, मीही घाईत आले, आमच्या दोघाची झाली धडक. मला काय म्हणताय, ए बोरे सरक बाजूला, काय ग मधी 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 म्हणलं, बुंबलू नको, मीच महाराज आहे. त्यानं कीर्तन होस्तर थोबाड नाही दाखवलं मला पुण्याच्याला, महाराजावरच चिडला तर काय घेता, लय अवघड दादा. मग दिसण्यावर काही नसतं बरं का, जाग्यावर या माणसाला वाटतं, पण महाराज दिसण्यावर नसतो, महाराज असण्यावर असतो, लय अवघड आहे. मग मी त्या पोराला म्हणलं, बाबा तुला लाज वाटत नाही, बापाला बिपाला भेट नाही का? ती म्हणला, आपण आपल्या बापाला सुद्धा भेट नाही. म्हणलं, बापाला भेट नाही, आपल्याला काय भ्यायचं आहे? समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं, कार आताच म्हणलं होता ना बापाला भीत नाही. ती म्हणला, बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं, मग मागं का घेतली? ती म्हणला, ती आवला त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. बापच ह्या जातीचा, पोरग काय माळकरी निघणार आहे का? तुम्हाला वाटतंय, पण ही कोरोना तुमच्यामुळंच आलाय, आणि जेवढे काय वाचले ते आमच्यामुळं वाचले. लय अवघड आहे, तुम्हाला काय सांगायचं. माणसं म्हणतात, दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. श्रीकृष्ण जन्माला आले, फुलाचा पाऊस पडला. तुम्ही आम्ही जन्माला आला, भर पावसाळ्यात पाऊस गेला, आणि जेव्हा नाही तेव्हा पडला महाराज. आपलं जगणंच लय हो. पण काही म्हणा, मला कोरोनामुळं कळलं, कोरोनामुळं मला कळलं की बिना ब्राह्मणाचं सुद्धा लगीन होतंय. मला कोरोनामुळं कळलं दादा, कोरोनामुळं मला कळलं लग्नाला मामा लागत नाही, नुसतं नवरा नवरी, नुसतं तिनं टुकू बघायचं आणि ह्यानं टुकू बघायचं, झालं लगीन महाराज. अहो तुमची तर काय, आमची तर लई जिरली, अशी जिरली ना महाराज. आणि मला वाटतंय अजून बी जिरती काय की. गेल्या वर्षी बी अशीच दिवसात 3 कीर्तन घेतली होती, 3. रातच्या 12 वाजताच सांगितलं, मेरे प्यारे देशवासियो, जागेलाच खटका महाराज. कशाचा महाराज आणि कशाचा काय. असे 25 पांढरे कपडे असे टाईट लॉन्ड्री करून इस्त्री करून ठेवले होते. असे 5-6 पेटे, 10-15 जॅकेट, 20-25 शेले. 6 महिने धक्का नाही. त्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं महाराजींनी मिली काय की, पण 6 महिने सुतक इतका लय महाराज. असं म्हणायचे, पोलिसाचा हप्ता आणि कीर्तनकाराचा सप्ता कधीच बंद पडत. लॉकडाऊन न मनच उकडली, हप्ते बी बंद पडले, सप्ते बी बंद पडले. काही म्हणा, पण 2-4 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं? नाही नाही हो, तुमचं काय नाही, पण ह्यांना लय त्रास झाला. 6 महिने बाबा घरीच. उठूही देईना आणि बसूही देईना. पाऊस पडला की म्हणायचा भजे. अशी बाईची परेशानी. पहिल्यांदा कोरोनात बाईला वाटला असं, कुठून धोंडा माझ्या गळ्यात मारून घेतला. काही म्हणा, पण काही म्हणा, बायकांना लय त्रास झाला बरं का, लय त्रास झाला. पण बायकांनी बी, ते खेडेगावातल्या बायका एक सहन करत्या, शहरातल्या बायका नाही. शहरातल्या, एक तर शहरातल्या बायका नवऱ्याला आवाजावं बोलत नाही, आरोतर बोलतात, ओट बॅस. मग ती काय त्याला मान देत नव्हती. ती म्हणायची, ऑफिस नाही ना, घास भांडी, ती तिकडं धुणं, साडी वाळू घाल, तेवढी पर्कल नीट घाल, नीट घाल, लोक बघतात नीट घाल. काय किंमत राहिली नाही हो आजकाल. अरे पहिलं नातं टिकायचं का, तर नात्यामध्ये आदर आणि विश्वास होता. आता नातं टिकत नाही का, तर नात्यात आदर आणि विश्वास नाही. पहिलं 100 फुटावर जरी म्हातारा असलं, माग 100 फुटावर जरी म्हातारी असली,
महाग म्हातार वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपलीच आहे. कळलं त्यालाच कळलं. त्याला विश्वास होता आपलीच आहे. आपल्याच महाग येणार. नजर खाली असणार. डोक्यावर पदार असणार. पदार पदार पदार. तुम्ही नका घेऊ. तुम्हाला म्हणलंच नाही मी. आमच्या बायका पदर माग केस मोकळी लगा लगा मला बघा करीन. तुम्हाला माहित आहे का बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मुकळी केस केव्हा सुटतात. ते गाणं आहे ना. सुटला बाई पदर माझा नव्हते पानात. आंबाबाईचं बार माझ्या शिरलयात. आंबाबाईचं वाज वाज लय नका वाजू. उधळायची एखादी. पांडुरंगाचं काय नाही पण आंबाबाईचा काय भरोसा नाही. पांडुरंग महाराज पावला तर पावतो पण आंबाबाई झाडाला लय तारास आहे. झाडाला लय तारास आहे. असं झाड एकदा ठोकलं पाहिजे महाराज. माणसाला वाटतं तुम्ही महाराज आहे तरी असे कसे बोलता. आमच्या तुकोबरांनी सांगितलंय नये फुंको कान नाही एकांताचे ज्ञान. यासला वर्चस्वी परमार्थ करायचा नाही. देवा आहे हृदय मंदिर शोधून पाहे. कशासाठी हो देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. जे जे दिसे भूत ते ते मानिज भगवंत हा भक्तियोग निश्चितच जाणं माझा. हे असं अंगात बिंगात येतही असेल येतही पण हे जरा जास्तच करतात. एका बाईच्या अंगात आलं. नवरा शेजारीच होता. नवरा म्हणला ताई देवीनं सगळ्या गावच्या सोडल्यानं माझीच बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असं. म्हणलं आता काय करू. म्हणलं बघ काय म्हणती. तेवढ्या माणसात बायकोच्या पाया पडला आणि बायकोला म्हणतय बोला आई साहेब. आता हे काही याची आई आहे का. ती पण बिनला जगत म्हणती बाळा आता हे काही लिखरू आहे का. नवरा म्हणतो बोला आई साहेब आमचं काय चुकलं. मी आल्या लग्न केलं इथंच मोठी घुरचूक झाली. चुक नाही जिंदगीत. शादी के लड्डू खानेवाला भी पछताय न खानेवाला भी पछताय. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार. लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार. सांगाल काय मजा असते ती. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत. या काही पट्ट्यानं हातवरी करायचा. ज्यांना सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. हा स्टेजवरचे धरून एकतरी ज्याची बायको इथं आहे त्याची तर टापच नाही. पण ज्याची घरी आहे लय अवघड आहे दादा. करू नये अशा मताची मी नाही. करा. सगळेच करतात. संसार करत नाही सगळे करतात. महाराज लोक करतात. परमार्थिक लोक करतात. सगळे करू नये असं पण आपण करतो. लय विचित्र. तुम्हाला सांगते विनेकरी दादा तुमचं नाव काय. शिवाजी महाराज. वा माणूस सुद्धा आपण शिवाजी महाराजाच्या नावाचाच गाठला बरं का. शिवाजी महाराज. मला सांगा महाराज तुमचं लग्न झालं. विचारलेलं बरं असतंय महाराज बरं का. एखाद्याला नसती हाऊस त्याचं काय एवढं. शिवाजी महाराज झालं ना लग्न. किती वेळा झालं. एकदाच झालं महाराज. मला सांगा शिवाजी महाराज लग्न झालं बरोबर आहे. तुम्ही परमार्थ करताय माळकरी आहेत. हा मला सांगा तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत. जेवढं मी माझ्या परमार्थ केला नसेल तेवढा तुम्ही केलाय. संसारही केलाय. मी तुम्हाला काय विचारते. माझं लगीन झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. जेव्हा माझं होईन तेव्हा माझं मी बघून घेईन. तवर सांगा शिवाजी महाराज खरा आनंद कशात आहे. परमार्थात की संसारात. परमार्थात. बघा बर का फिक्स ना बदलायच ना. लॉक किया जाय. हा कशात आनंद आहे. काय म्हणले कशात आनंद आहे. परमार्थात. शिवाजी दादा कशात आनंद आहे. बघा अजून एक चान्स आहे. हा पुन्हा कल्टीच खायची नाही. कशात आनंद आहे. आता मला सांगा शिवाजी दादा जर परमार्थात आनंद आहे जर परमार्थातच आनंद आहे
जर आनंदच परमार्थात आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? नाही, घरीच जाणार महाराज बरं का. परमार्थात फक्त आनंद आहे, परमानंद मात्र घरी आहे महाराज. हे सांगायचं काय, कर्म केल्याशिवाय पर्याय अदश्च मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य. अभंगाच्या द्वितीय चरणा. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक. हरी कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक. सात्विक कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीक वाटे देवा, दयाचा हरीक वाटे देवा, दयाचा हरीक. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. म्हणून सांगते माळकरी व्हा, माळा घाला, लोकांचं जीव घेऊन आपलं पोट भरावं इतकी नालायक माणसाची जात नाही. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं, जो नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं. माणूस त्यालाच म्हणायचं दादा, माणूस म्हणून जगा बर का. माळकरी इथं बरेच आहेत, तुम्हाला सांगते बिन माळकऱ्याच्या मातीला जायचं नाही. मेहना का असो ना, जायचं नाही. आणि जर गेलाच त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालू द्यायचं नाही, कोंबडीचं पग घालायचं, नाहीतर आखी बॉर्डर कोंबडीच घालायची, पान म्हणून घालायचं नाही. मी तुम्हाला सांगते बदनापूरकर, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन, फक्त देवानं माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पाट्याच्या हातात द्यावं, अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस, जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधानं येणार, पण वावरात नाही पाडणार, थेंब सुद्धा नाही. असं वारकऱ्याचं हिरवं गार दिसलं पाहिजे, ह्याचं बुटूक जाग्यावरच डुललं पाहिजे. जी सोमवारी मटण, एकादशीला दारू, चतुर्थीला पार्टी, तसल्या जातीला तर आड रानात गाठणार आणि एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा. आकार बघा, आकार इकडं असा ठोकणार आणि पुन्हा वरनं म्हणणार आता कसं वाटतंय. ती म्हणला पाहिजे गारगार वाटतंय, देव आपला ऐकणार. पण मी काय म्हणते, तुम्हीच माझं ऐका ना. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. दादा खायचं ते खा, प्यायचं ते पिणारे तर लय वाईट, तुमच्यात नसतील तरी बी सांगते. एकानं पिली दादा, बायकोकडे गेला, बायकोला म्हणला तुला माहित आहे का, तुला माहित आहे. बायको म्हणली पिल्यावर तुलाच माहित असते. बायकोला म्हणला गाववाली इडी इडी. बायको म्हणली का, मला सरपंच गेला नाही. बायको म्हणली तू उभाच नव्हता. ती म्हणला करून बघ, गाव बदलीन गाव, आमदार गेलं, तालुका बदलीन तालुका, खासदार गेलं, जिल्हा बदलीन जिल्हा, पंतप्रधान गेलं, देश बदलीन देश. बायको म्हणली धुंदीत ये. दारूच्या नशेत लुंगी समजून माझा पर्कल घातलाय तो बदल, पुन्हा दुसरा बदल. महाराज कळलं, त्यालाच कळलं. काय काय लोकाला कळत नाही. तुम्हाला खरं सांगू का, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. आणि काय काय कसणुक्या तोंडाची हसू आलं तरी हसत नाही. नासक्या कांद्याची जात महाराज निसते अशी. असं वाटतं असं ठोकावा. काय तुमचं काय वाटोळं केलंय का कोणी?
केलंय का? मी केलंय? मी काय तुमचा इवाय आहे, जावाय आहे का मेहुणी आहे माझ्यावर रुस आहे? नाही, पण हसतच नाही. जी मनातून हसत नाही ना तसलीच जात अटॅकनं मरती. ही अटॅकचं प्रमाण जे वाढलंय ती खौट शेंगदाण्यामुळे वाढलंय. हसतच नाही ती. अरे हसत जा. अरे ज्या माणसाला हसता येतं, चार माणसात बसता येतं, गोड दिसता येतं, गर्दीत घुसता येतं. ज्याला हसता येत नाही ना त्याचं काही खरं नाही दादा. हसत जा जरा, आनंदी राहत जा. कसनुकी तोंड करीत जाऊ नका. काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या, त्या जातीकडे बघू वाटत नाही. म्हणून आनंदी राहत जा, आनंदी. काही देवानं आपलं वाटोळं केलं नाही. महाराज मी तरी काय तुमचं वाटोळं केलंय का? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध, तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध. कुशाल तोंड येऊन नाही म्हणतो की नाही? मग कशाला काशी करायला आले का इतक्याला? मग संबंध नाही तर काय मराय आले का? महाराज आपला संबंध आहे, लक्ष देऊ नाही का? हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना दादा, हे नातं भक्तीचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते दादा, ताकद आहे, विश्वास आहे. नात्यात विश्वास फार महत्वाचा आहे. 3.5-4 वर्षाचं निरागस लेकूर रडतंय, रडायला लागल्यावर बाप त्याला घराच्या बाहेर खेळवायला घेऊन जातो. लेकरांना हसावं म्हणून त्याला वर फेकतो, पुन्हा झेलतो, वर फेकतो, पुन्हा झेलतो. ही क्रिया करत असताना लेकरू हसतं की रडतं? मी तुम्हाला वर फेकलं, हसताल का रडचाल? वरनं मला शिवाय द्याचा, कारण सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाहीच महाराज बरं का. पण त्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो. माझ्या बापानं मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं ना, माझा बाप मला झेलणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे. अरे भाऊ द्या तारास. विश्वास तू करी स्वामीवरी सेता, 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 विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता, हरी विश्वास तो करी साधुवरी सत्ता, विश्वास करी साधुवरी चेता, राहिल्याता मग कोठे, राहिल्याता मग कोठे, राहिल्याता मग कोठे, राहिल्याता मग कोठे, विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता, हरी विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता, स्वामीवरी सत्ता. विश्वास, विश्वास लागतो दादा. तुम्हाला विश्वासाचं उदाहरण सांगते. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाची पोरगी गायब झाली. बायको विचारती है शाहिस्तेखानाला, झापना मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय, अगं ए, जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला विश्वास म्हणायचं दादा. शत्रूला सुद्धा माझ्या राजावर एवढा विश्वास होता, एवढी नीतिमत्ता पावन होती. अरे आपली पोरं सुद्धा शिवराय घडतात. कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडाल. आचरण बदला, नजार बदला, तुकोबराय सांगतात. महाराज तुम्ही सात्विक व्हाल, फक्त तुम्हाला या धर्माची, या देशाची, भगवंताची जाणीव असली पाहिजे. महाराज देशाची, धर्माची, देवाची जाणीव असली ना काही कमी पडत नाही. आणि देवाच्या नामा इतकं श्रेष्ठ काही नाही बरं का. माणसाला वाटतं टाळ खुटे. महाराज देवाचं नाम घेतल्यावर भले भले तरतात.
तुम्हाला सांगते देवाचं नाम इतकं श्रेष्ठ आहे. तुम्हाला माहिती आहे राम नामाची दगड तरली, बरोबर आहे? राम नामाची दगड तरली ही बातमी रावणाला कळाली. मग रावणाचे भक्त म्हणाले राम नामाचा दगड तरतोय म्हणल्यावर रावण नावाचा सुद्धा तराय पाहिजे. दगड घेतला, सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. दगड तरला का बुडला? बदनापूरकर तरला का बुडला? बुडला. दगड बाया बुडला, दगड बुडला. बदनापूरकर दगड बुडला, बदनापूरकर दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाही तर आम्ही माणसं नाही. एकतर तू कीर्तन करणं बंद कर, नाही तर आम्ही तुझं ऐकणं बंद करत आहोत. कारण जर रावणाचं दगड तरत असेल तर परमार्थ करण्याला अर्थ नाही. ज्या बाबानं दुसऱ्याच्या बाईवर नजर टाकली, देवाची बायको पळवून आणली, त्याचा दगड तरावा. जो स्वार्थ अहंकाराच्या बोहात डुबालेला आहे त्याचा दगड तरावा. तरलाच नाही पाहिजे. मग तरला कसा? हीच शंका रावणाच्या बायकोला सुद्धा वाटली. रावणाची बायको म्हणली होय व तुम्ही किती चालीचं हे फक्त मला माहित आहे, आणि तुम्ही इतक्या चालीचा असताना तुमचा दगड तरलाच कसा? रावण म्हणला तुला म्हणून सांगतो. तुम्ही म्हणसाल फक्त तिला सांगितलं, तुम्हाला कसं कळलं? मी तिथंच होते. लई विचार करी जर जाऊ नका. अहो एक 8 वर्षाचं पोरग माझ्याकडे आलं आणि मला म्हणतंय सांग माणूस एका पायावर कधी उभा राहतो. म्हणलं मला माहित नाही. म्हणला कशाला ढेकळं कीर्तन करते का? म्हणलं हे कुठल्या शास्त्रात नाही, पुराणात नाही, ग्रंथात नाही, वेदात नाही, मला माहित नाही. म्हणलं ऐक मी सांगतो. म्हणलं सांग. म्हणलं ऐक, माणूस एका पायावर तवा उभा राहतो जेव्हा ती पॅन्ट घालीत असतो. काही संबंध आहे का? घाल नाही तर फिरू उघडा, मला काय करायचंय? पण काय विचारतील याचा भरोसा. म्हणून तुम्हाला सांगते मी तिथंच होते. रावणाला बायको विचारतीये, रावण सांगतोय ऐक, दगडावर रावण नाव टाकलं हे खरंय, दगड पाण्यात तरला हेही खरंय, पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हणलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. दादा विचार करा, रामाच्या शपथेनं जर रावण नावाचा दगड तरत असेल तर रामाच्या नामानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? तर तो पण घेतलं पाहिजे. मी कीर्तनात म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळ्या बाया म्हणायच्या, एक बाई म्हणतच नव्हती दटकुली. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणले महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली विठ्ठल विठ्ठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे, कसं त्यांचंही म्हणून घ्यायचं नाही का? बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा. लय गुणाचा लागून गेला का? आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? अय बदनापूरचं गडी फक्त होय म्हणा, मग पुढचं सांगते. महाराज एका म्हातारीचं म्हातारं मेलं, ती म्हणली सगळ्याला कळायच्या आधी चूल पेटवली, 2 गरम गरम भाकरी टाकल्या, दूध घेतला आणि काला केला. बातमी लीक झाली, शेजारची बाई पळतच आली. म्हणली का हो, मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणली माहित आहे मला. लाज वाटते का तुला? नवरा गेला आणि गिळायली. म्हणली एवढं खाऊ दे, पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट आहे का? माणूस मियाला की मी नक्की जाते. तुम्ही म्हणताल चांगली गोष्ट आहे, मियाला म्हणून जात नाही. बाया कशा रडत्यात बघाय जाते, अशा सूर लावून रडतात महाराज. 110चं म्हातारं मेलं, कवर टिकणार होतं? उग ती पार्लेजीचा माल होता म्हणून टिकला तरी. तर काय टिकतंय आजकालच्या कोरोनाच्या काळात महाराज? तुम्हाला खरं सांगू, टिकतं बर का, विश्वास पाहिजे. कोरोनाचा विषाणू दिसतो का? दिसतो का? न दिसणारा विषाणू जर मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर मारू शकतो तर माझा न दिसणारा परमात्मा तारू का शकत नाही? तारतो दादा, विश्वास लागतो. म्हणून विश्वास ठेवा, सगळं काही चांगलं होईल दादा. महाराज बायासारखं भांडण, बायासारखं रडणं, बायासारखं बोलणं. नवरा बायकोची भांडणं लागली होती. बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही,
तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. बाया काय बोलतील भरोसा. आणि प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते. गडी पटलं तर व्हाय म्हणा. बायकांचं भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले. अय गडी खरं आहे का नाही? काय म्हणती बायको? मी हाय म्हणून. दुसरी असती तर कसं पाठ आहे बघा. दुसरी असती तर कवाच गेली असती. लय खुश होऊ नको. ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती. तू काय जाय ना दुसरी काय आहे ना. काय लय प्रेम आहे का दादा. महाराज नवरा बायकोचं भांडण लागलं. बायको म्हणली तुम्हाला माझी कदरच नाही. तुमचं सगळं मी सांभाळते. काय काय सांभाळू. नवरा म्हणलं तुझ्या पाया पडतो. सगळं मी सांभाळतो. तू फक्त तुझं तोंड सांभाळ. तेवढं सांभाळ तर जगाचं कल्याण होईल महाराज. बायाचं तोंड. नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत नेता का? तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय? बोलत जा ना. बायकोला आत नेता का? कुठं सोडता? पंपाच्या. त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाये. कळलं त्यालाच कळलं. बाई बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. महाराज तुम्हाला सांगते पात्रीकर दादा तुम्हाला काय पोस्टर बिस्टर लावायची गरज नव्हती. फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला शेवटला म्हणून यायचं. काय तिला फक्त म्हणायचं. कुणाला? महाराज ती अख्ख्या गावाला सांगते. आणि बायाची पद्धत सांगायची. बायांनो पटलं तर बघा बरं का. तुम्ही कसं सांगता? तुला म्हणून सांगते बरं का. दुसरीला सांगितलं नसतं. अगं अख्ख्या बदनापूरला सांगितलं. अजून पुन्हा सांगायचं राहिलं. बाया ज्या घरात शांती आहे त्या घरात पैसा टिकतो. लोकांची निंदा केली ना एका हत्येचं पाप लागतं दादा. म्हणून सांगते शांती ठेवा. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. म्हणून हे जरा नीट ठेवा. आई बाप तसे सास सासरे लिकी तशा सुना. अय सुना जरा नवऱ्याच्या आई बापाला सांभाळा. इथल्या तरुण बाया ज्या आपल्या नवऱ्याच्या आई बापाला सांभाळत नाही पांडुरंगाची आण घेऊन सांगतात त्यांची अवलाद त्यांचा छळ केल्याशिवाय सोडणार नाही. नीतिमत्तेचं चक्र आहे दादा फिरणार. म्हाताऱ्या लय खुश होऊ नका. तुम्ही बी लय आतल्या गाठीच्या. म्हाताऱ्यांचा एकच दणका माझ्या जमान्यात नव्हतं बायास. अगं खा की डंगरे सुखानं. तिच्या नशिबानं आलंय सुख तर भोगू दे. नाही महाराज शांती ठेवा दादा. थोडं जपा ना जपा. म्हातारीला वाटतं माझ्या सुननं मला थाटात सांभाळावं आणि त्याच म्हातारीला वाटतं माझ्या लेकीचं सासरं झटक्यानं मारावं. लगेच कोरोनात पॉझिटिव्ह निघावं. आहे की नाही? अगं जरा नीट वाग. तू नीट वागली तर घर आहे नाही तर काही खरं नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट घर नीट. पायाला हात लावून सांगते बाया शांती ठेवा. अनय पुरींनो आपल्याला 3 गोष्टी आल्याशिवाय लग्न करायचं नाही बरं का बाया. उगा आपला उताडा लोकाच्या मुळावर सोडायचा नाही. तुम्हाला माहित आहे का जावयाचा लय लाडका असतो. त्याला माहित आहे. सासूला माहित असतं सासऱ्याला. जी वादळ आपण सांभाळू शकलो नाही ती ह्या पट्यानं सांभाळलंय. लाडच लाड महाराज जावयाचा. तुम्हाला सांगते पुरींनो 3 गोष्टी. पहिलं संस्कृती. तुम्हाला मोठ्या माणसांची आदर करता आली पाहिजे. संस्कृतीची कदर करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट शिक्षण. खेडेगावातल्या बायांना सांगते पुरुषांना कमीत कमी 12वी झाल्याशिवाय लग्न करायचं. तिला कळलं पाहिजे आपलं कोण आहे परक कोण आहे व्यवहार ज्ञान आलं पाहिजे. 12वी झाल्याशिवाय लग्न करायचं. तिसरी गोष्ट स्वयंपाक. पायाला हात लावून सांगते लय आईचा लाड. ऋतुजा तू इंजिनिअरिंग करती.
तू पॉलिटेक्निकल करती, तू लॉ करती, तू मेडिकल करती, मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे, लगीन झाल्यावर काय तूच जाण रे का ती सोबत? चंद्रावर जरी गेली तरी पुरीला स्वयंपाक करावाच लागणार आहे. लई लाड. मला सांगा, लग्न झाल्यावर तिथं कोण असतं? आई असती का? कोण असतं? बाया कोण असतं? जगदंबेचा दुसरा अवतारच असतोय. आणि ते काय गोडीत सांगतंय, सासू चिडती तवा हिला आई आठवते. मग ऋतुजा म्हणती, आई अंबाबाई मला कशी गप्पावली, चपात्या याय ना म्हणून माझ्यावर सासू धावली. तुम्हाला लईच करंट येतोय हो. नाही जरा झटकाच आहे आंबाबाईच्या गाण्यात, काही म्हणा बरं का. म्हणून तुम्हाला सांगते, स्वयंपाक शिका. काही आरती करणार म्हणून तिथं गेल्यावर आपले सासरे पण प्रेमानं सांगते, दादा काही गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. पोरींना संस्कृती येणं गरजेचं आहे, पोरांना कर्तृत्वाचं वागणं गरजेचं आहे. कारण शेवटी कसं आहे ना दादा, काही केलं तरी देवाच्या नामाशिवाय पर्याय नाही. किती जगा दादा, देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही, देवाचं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही. म्हणा संसार वगैरे सगळं बाह्य गोष्टी आहेत. सुखी राहायचं आहे ना, मी तुम्हाला सांगते कसं राहायचं. सुख कशात आहे मी तुम्हाला दाखवते. पुरुष मंडळी हातवरी करा. पुरुष मंडळी, कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला गॅरंटी आहे की मी पुरुषच आहे अशा ना हात वर करा. ज्याला डाऊट आहे त्यानं खाली ठेवा. लोकाला काय माहिती तुम क्या चीज है, तू चीज बडी है मस्त मस्त. घेतले दोन्ही दोन्ही प्रेमाने. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. छान. खाली कोणी घ्यायला सांगितले? घेतले तर घ्या. तुम्ही काय माझा ऐकाय बसला हो का? माणसाला बोलल्यावर राग येतो महाराज, पण एवढं वैजी ताटकाळ्यात गबाळ बसलंय की नाही. ह्यातलं निमार्धच कीर्तन ऐकाय आलंय. निमार्ध तर एकाच कामासाठी आलंय. पोरगी कशी असं, केवढी असं पोरगी बघाय गबाळ जमलंय महाराज. यात असे काही काही नमुने आहेत जी कधीच कीर्तन ऐकत नाही, पण आज आल्या. खरंय महाराज, कारण त्यांनी मला समक्ष कधी पाहिलं नाही. जे काय असेल ते आपला मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया, बाकी काही सुद्धा नाही. पण काही मना पोरा हो दिसत तसं, म्हणून तर जग उरपाट लुगडं निसत, दिसण्यावर जायचं नाही. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनामध्ये देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही, आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा. म्हणून याच्यात गुंतू नका दादा. करायचंयच ना तर मनाभावनेतून त्याच्यावर प्रेम करा दादा. कमीत कमी सुख तरी लाभेल. आणि ते करायचं कसं? आता यांचं झालं, तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे. सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे नाहीत. ऐकून घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती, खालीच घ्या. पण एका ना एका बाईनं डोक्यावर पदर घ्यायचा पटकन. आता कुठं गेलाय हुडका, साडीला धरूनच येतो. पण मी काय म्हणते, बायका तुमच्या पदर त्यांची. तुमच्या बायकांना पदर ही मीच घ्यायला लावायचे, तुम्ही लगीन करता कशाला? लोकाच्या जीवाला कार महाराज. प्रेमाने हाताने टाळी, मुखाने नाम. बसलेले जी टाळी वाजवणार नाही, मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाचे आंस घेऊन सांगते 2 महिन्यात अंगावून वार जाईल. वार कळतं का? जिंदगीत कधी सरळ व्हायचं नाही महाराज. पण प्रेमाने विठो पाय रखुमा, जगद्गुरु तुकाराम महाराज की हरी विठोबा.
तुकोबराय सांगतात महाराज विठोबाचं चिंतन करणे दुसऱ्यासाठी जगणारी सात्विक लेकरं ज्यांच्या पोटी आली ना महाराज विठ्ठल गीताला विठ्ठल कुमार कुमार गोपाल 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 कुमार. माझा आणि राजकारणाचा कधी संबंध येत नाही पण मी कायम सांगत असते ज्या लोकांना परमार्थाच्या आणि धर्माच्या गोष्टीची जाणीव आहे ना पांडुरंग त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही फक्त जाण लागते दादा जाण. आणि जीवनात आहे ना जे तुमचं आहे असं तुम्हाला वाटतं ते तुमचं नाही. विपदो विपदो नीव संपदो न च संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे दादा हे जरा डोक्यात घेत जा. पैसा मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. दादा काय आपलं आपलं काही नाही देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचं काय आहे म्हणलं काळजी करत जाऊ नका. झालं गेलं सोडून द्या दादा आता आता सगळं ऐकलं सोडून द्या. आता 5 गोष्टी ऐका. माय बापाला कधी विसरू नका धर्माला कलंकाला गेलं असं कधी वागू नका व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. 5 गोष्टी घेतल्या की जीवाना आनंद आहे. म्हणून सांगते तुकोबराय म्हणतात ज्यांच्या पोटी सात्विक लेकर जन्माला आले ना देवा मागणी मागतोय त्या मायबापांची सेवा मला घडू दे. ज्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना अशा मायबापाची सेवा त्यांचं चरण स्पर्श जर मला घडलं ना माझ्या भाग्याला पार नसेल. अशी लेकरं पोटी यायला पाहिजे दादा. शिवजयंती म्हणून सांगते पायाला हात लावून सांगते कर्तृत्वानं जगा दादा थाटात जगा. महाराज मरण जरी समोर आलं ना तरी आपल्या नजरेत अंगार असावा शरीरात ताटपणा असावा आणि कर्तृत्वामध्ये आपल्या तेजस्वीपणा असावा. मला जीवनामध्ये जास्त करण्याची गरज नाही. तू का म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. शेवटी सांगणं काम माझं करणं काम तुमचं आहे. दादा कीर्तनाला आलात तसं काहीतरी घेऊन जा चांगल्या बघून चपल्या उचला. सांगणं काम माझं आहे. दादा 2 मूर्तिकार मूर्त्या घडवून आणतात आणि सांगतात यातली एक 10 लाखाची एकीला किंमतच नाही. कस काय संत घेतात एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात ती या कानातनं बाहेर येते तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात ती या कानातनं बाहेर येत नाही. तिला अशी काही वेजा असतात ती बेंबीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? जो इकडून घालून इकडून सोडून देतो कवडीची किंमत नाही पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो जीवनाचं लाख मोड झाल्याशिवाय राहत नाही. पण आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. सांगणं काम माझे दादा. घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं आहे. पाणी पिणं घोड्याचं आहे. मी मालक आहे तुम्ही माणसं आहेत महाराज बरं का. सांगणं काम माझे. बोलण्या चौकामध्ये येण्यात सुद्धा वेळ झाला. सुंदर असं नियोजन केलं होतं दादा. वा निसर्ग सुद्धा किती साथ देतोय. नाहीतर आमच्या भागात नाशिक भागात तिकडे सगळीकडे पाऊस चालू आहे दादा पण निसर्गाने भरपूर साथ दिली. त्याला सुद्धा माहित आहे अरे ज्या बदनापूरमध्ये पात्रीकर दादांनी एवढी थाटात शिवजयंती साजरी केली काय ताकद देतं निसर्गानं. ताकदच नाही दादा. जिथं कर्म आणि नीतिमत्ता योग्य आहे ना भगवंत आड फाटा घालत पण जिथं नीती घाण आहे ना तिथं किती कमवा र शेवटी भिकारी ती भिकारीच. किती कमवा राहत काहीच नाही. म्हणून नीतिमत्तेनं जगात आता चला सांगणं काम माझं आहे. म्हणून तुम्हाला सांगते बोलण्याच्या योगात यदा कदाचित काही चुकलं असेल काही राहिलं असेल तर जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. त्यांचा माझा काही सुद्धा संबंध नाही. हे बघा विनोद आहे विनोद. म्हणूनच म्हणलं मी येईल महाराज. जमलं तर नक्की येईल महाराज बरं का. पण येणार काळजी करू नका येणार महाराज. कसं आहे ना जीवनामध्ये मान नाही त्यांना तर आणावंच लागणार आहे महाराज बरं का.
जीवनात कसं आहे ना महाराज, लय अवघड आहे, विनोद आहे. लक्षात ठेवा, कसंही केलं ना, काहीही केलं ना, तरी शेवटी समाधान इथे आहे. महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून यदा कदाचित काही चुकला असेल माफ करा. सुंदर असे आमचे टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, सुंदर असे चोपदार ताई, त्याचबरोबर विनेकरी दादा, अगदी अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर आमचे ससाणे दादा, त्यांनी सुद्धा कीर्तन ठेवलं होतं. त्याचबरोबर आमच्या इकडे काका इथे असणारे, त्यांनी सुद्धा कीर्तनाला आले. त्याचबरोबर आसपासच्या गावचे सगळेच असतील, बळीराज दादा असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर असं सिस्टीमवाले दादा, तुम्ही कीर्तनाला आलेले सगळे पाथरीकर दादा, अगदी अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार मानते. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे घरी पालतं पडले त्यांना दंडवत, सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर तुमच्याच भागातील उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, शिवचरित्रकार गजानन महाराज देठे, ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले. त्यांचे देखील मनस्वी आभार मानते दादा. कारण कसं आहे ना दादा, बरं का आमदार दादा, तुम्हाला वाटत असेल राजकारण लय वाईट आहे, पण आमच्या परमार्थात बी लय राजकारण आहे. काय सांगायचं तुम्हाला, एखाद्या महाराजाच्या कीर्तनाला दुसरा महाराज येईल हे जरा कमीच आहे, कारण त्याला खपतच नाही. महाराज तोंड सुद्धा कसं नको करून बसतात, तुम्हाला खरं सांगते. पण त्यांना माहीतही मी काय सांगणार आहे. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, तरी सुद्धा सर्व माहीत असताना सुद्धा ऐकण्याची हिंमत बरीच कमी माणसं ठेवतात दादा. म्हणून लहान बहिणीसारखं त्यांनी ऐकण्याची हिंमत ठेवली. त्यांचे मनस्वी आभार मानते. आमचे उत्कृष्ट असे दोनही मृदुंगवादक, काय ताकद आहे दादा हातात, गोड वाजवलं. अशा माझ्या सख्या भावासारखे अशीच कायम साथ राहू द्या बरं का. तुमच्या दोघांचे मनस्वी आभार. सुंदर गायनाचार्य सगळे आमच्या भाऊमंडळी, काय सुंदर साथ केली, तुमचे सुद्धा मनस्वी आभार. या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या जोरात. वा, सगळ्यांचे मनस्वी आभार. यदा कदाचित बोलण्यात काही चुकलं असेल माफ करा. चांगले तुम्ही घ्या, वाईट ते परत द्या. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझमें ऐसी कोई बात नहीं. काही नाही दादा, सगळं तुमचंच आहे. महाराज हे पाथरीकर दादांचं पाथरीकर कॅम्पस, सर्व कॉलेज, महाराज निर्गुण निराकार, पण इथे ठाई ठाई परमात्म्याचं अधिष्ठान आहे. महाराज हे सुद्धा एक मंदिर आहे. आणि या ज्ञान मंदिरामध्ये मला येऊन माझ्याच वयाच्या, माझ्याच कॉलेजसारख्या येण्याचा आनंद प्राप्त झाला. मी मनस्वी आभार मानते. महाराज आता यावर्षी करून थांबू नका बरं का दादा, आता यावर्षी करून थांबू नका. जवळ मी जिवंत आहे तवर तरी करा बरं का. एखादा कदाचित पॉझिटिव्ह निघाले तर द्या सोडून महाराज बरं का. पण तवर तर मी भगवंताकडे विनंती करते, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या कॉलेजचं, या कॅम्पसचं, या शिवजयंतीचं नाव झळकत राहो ही भगवंताकडे विनंती करते दादा. अशीच यश, अशीच प्राप्ती, शिखरापर्यंत उंची गाठो, आकाश ठेंगणं पडेल एवढं हे कर्तृत्वाने पुढे जाऊ ही विनंती करते. यदा कदाचित बोलण्यात काही चुकलं असेल माफ करा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. सेवेला विराम. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली, माऊली तुकाराम.